पोरांनो लिहा, सब्जेक्ट लिहा मॅथ. टॉपिक लिहा. काय चालू आहे रे आपलं भाऊ? पर्सेंटेज. पर्सेंटेज. पोरांनो आपल्यामध्ये ना आयुषला खूप लवकर अंडरस्टँड होतं बरं का, खूप लवकर. बरोबर आहे का रे पोरांनो? नाही बरोबर आहे ना? हां हां म्हणतो तू. ठीक आहे. आता पोरांनो आपण वर्ड प्रॉब्लेम घेणार आहोत. आतापर्यंत जे जे शिकलं ना. सर मी रिमूव्ह होत आहे. हां मी रिमूव्ह होत आहे. कोण रे? भाग्योदय. काय रे भाऊ? मी लग्नाला आलेलो आहे. अरे बाबा ठीक आहे. भाग्योदय पण खूप हुशार झाला बरं का. आतापर्यंत आपण पोरांनो जे काही गणित घेतले ना ते वर्ड प्रॉब्लेम होते का रे? नाही. ठीक आहे. आता वर्ड प्रॉब्लेम घेणार आहेत आपण. हां ठीक आहे. आता काही मी प्रॉब्लेम आपण लिहून घेऊया. तुम्हाला थोडा वेळ देतो. हां तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचं. नाही आलं तर मी सोडून देणारच आहे. काही घाई करायची नाही, काही गडबड करायची नाही. कोणीतरी दुसऱ्या साईडला तिथं लिहिण्याचा प्रयत्न करायचा. हां काही अवघड नाही आहे. तिथं जे आपण सोडून घेतले ना क्वेश्चन तसेच आहेत, फक्त हे शाब्दिक उदाहरण आहेत. तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे ते. ठीक आहे. चलो लिहा. लिहा 9व्या सेक्युअर्स 84% marks in हिंदी पेपर. सर हिंदीला मला आउट ऑफ पडतात कवा पण. ठीक आहे. मग आउट ऑफ लिहू का? 100% लिहू? यस सर. इफ the maximum marks झालं रे? हो सर. in the paper are 150. Find the marks secured by her in the paper. प्रॅक्टिस करा, प्रयत्न करा. प्रॅक्टिस नाही. 126. बरोबर सर. बघूया. 126. 126. अवघड आहे का पोरांनो? हा
इझी नाही, टाईपचा कळलं, क्वेश्चन, sir. इझी टाईपचा क्वेश्चन आहे, इझी टाईपचा. ठीक आहे, बघा इकडे, इकडे बघा. नव्या सेक्युअर्स 84% मार्क्स इन हिंदी पेपर. 80%, 84% म्हणजे किती रे? 84 लिहायचं, पर्सेंट म्हणून खाली किती लिहायचं? 100 लिहायचं. आणि पुढं काय म्हणलं त्याने? इफ द मॅक्झिमम मार्क्स म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स इन द पेपर आर 150. पूर्ण पेपर किती मार्काचा आहे पोरांनो? 150चा आहे. मग मल्टिपल काय करायचं? 150 करायचं. फाइंड द मार्क्स सेक्युअर्ड बाय हर इन द पेपर. मग तिला मार्क्स किती पडले? 150 मार्काचा पेपर आहे, त्यापैकी तिला 84% पडले, म्हणजे किती मार्क पडले असा त्याचा अर्थ आहे. मग काय करणार पोरांनो? इथं आपण हे 0 कटू, हा 0 कटू. 5 2 जा 10, 5 3 जा 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 जा 4. 42 मल्टिपल 3 इज इक्वल टू 3 2 जा 6, 3 4 जा 12. 120 मार्क्स सेक्युअर्ड. बरोबर आहे का सिद्धी? बरोबर आहे का सिद्धी? हो सर. ठीक आहे. आता माझ्यासोबत लिहायचं आहे. हां, हे लिहून घ्यायचं नाही, आता माझ्यासोबत लिहायचं आहे. माझ्यासोबत लिहा. आता लिहा मॅक्झिमम मार्क्स लिहा. मॅक्झिमम मार्क्स लिहायचं भाऊ इज इक्वल टू 150. दुसरं एरो करून लिहा. 90 सेक्युअर्ड मार्क्स इन पर्सेंट. किती रे? पर्सेंट मध्ये दिलेत ना? 84 इज इक्वल टू 84. आता लिहायचं इज इक्वल टू 84 डिवाइड बाय 100 मल्टिपल 150. झिरो खाली 2 आहेत, पण इथं वरती एकच आहे म्हणून एक 0 कटवायचा. 5 न आपला भाग जाऊ शकतो. 5 2 जा 10, 5 3 जा 15, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 2 जा 4 इज इक्वल टू 42 मल्टिपल 3 इज इक्वल टू 126 मार्क्स. ठीक आहे, एकदम इझी होता क्वेश्चन. त्याला 2 नंबर झालं रे पोरांनो. हे झालं का? हो सर. लिहा 55% of the population
55% of the population of a town are males. एका टाउनमध्ये किती 55% काय आहेत? मेल्स आहेत म्हणजे पुरुष आहेत. इफ जर द टोटल पॉप्युलेशन of the town झालं. क्वेश्चनला हायलाइट करायचं पोरांना. हे वर्ड क्वेश्चन जे आहेत ना त्यांना पूर्ण हायलाइट करायचं. ठीक आहे. हां ओळखू येतं तुम्हाला. टाउन इज $64,100 comma find the population of females in the town. बघा पोरांनो, तुम्हाला क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन काय विचारले त्याने, काय फाइंड करायला सांगितले? फिमेल्स, किती फिमेल्स आहेत हे फाइंड करायला सांगितले. तुम्ही मेल्सच काढता. मेल्स काढल्यानंतर फिमेल काढायची आपल्याला, लक्षात ठेवा. काय करावं लागेल आयुष? अरे आहे की नाही? व्हिडिओ ऑन करा. आता व्हिडिओ ऑन कर. समृद्धी गरीब बिचारी खूप दिवसानं आली. 28,945. हो सर, बरोबर आहे. 28,945. झालं सर्वांचं? हो सर. ठीक आहे, द्या एक लक्ष द्या. आधी फक्त बघायचं, नंतर आपण परत तुम्हाला काय क्वेश्चन आपला 55%. ठीक आहे, इज इक्वल टू करायचं डायरेक्ट. 55% म्हणजे काय रे? 55 लिहिलं, पर्सेंट म्हटल्यानं खाली 100 लिहिलं. ठीक आहे, आणि पुढं काय म्हणले? इफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ द टाउन इज 64,100. मल्टिपल काय करणार पोरांनो? 64,100. हे जर येईल उत्तर, ते काय येईल? मेल्स येतील ते. ठीक आहे, इज इक्वल टू, हे 2 झिरो कटवले, हे 2 झिरो कटवले. आता वरती काय राहिलं रे? 55 मल्टिपल काय राहिला? 641. आता 55 मल्टिपल 641 जर केलं तर पोरांना उत्तर किती येतं माहिती आहे का? 35,255. 255. आता हे काय झालं माहिती आहे का पोरांनो? हे मेल झालं, मेल. चुकलं का हे? हां, हे झाले बरोबर आहे, मेल्स. बरोबर आहे ना? 64,200 मधून हे 35,255 मायनस करायचे. क्या बात आहे, बहुत बढिया. हे मेल झाले, आपल्याला काढायचे फिमेल. मग फिमेल काढायचं असल्याने मग काय करणार पोरांनो? इज इक्वल टू
64,100 मायनस 35 टू 55, बरोबर आहे का? याच्यामधून जे काही आन्सर येईल पोरांनो हे बघा. आता हे 0 मधून 5 जात नाही, इथं घ्यायचं, इथं 9, इथं 0, ठीक आहे. सॉरी, इथं पण 9 राहील, इथं पण 9 राहील, इथं 10 होईल. 10 मधून 5 गेला, 5 राहिले. 9 मधून 5 गेला, 4 राहिले पोरांनो. आणि इथं किती राहिले? इथं 9 राहिले. 9 मधून 2 गेला, किती राहिले रे? सर तिथे 10 होईल ना? 1 च्या जागी 10 होईल ना? एकच मिनिट. हा 0 झाला होता ना इथं, बरोबर 0 झाला होता. हो सर. 0 झाला होता. इथं 10 झाला, इथं 9 आणि इथं 10. ओके, इथं 0 झाल्यामुळे इथं परत 10 होईल ते. हां, हे 5, हे 4, हे 10 मधून 2 गेला, किती राहिले रे? 8. तुम्ही हे 9 म्हणले होते का पोरांनो इथं? नाही सर, नाही. इथून एक घेतलं, इथं 13 झालं, इथून एक घेतलं, इथं 5 झालं, 5 इथून 5 ने इथं दिला, बरोबर. इथं 1 इथून वरती याला दिला, इथं झालं 10. मग सर सबट्रॅक्शन चुकलंय. इथं दिला याला, माझं का? इथं 11 झाला, तिथे 0 झाला, मग तो पुढे गेला. इथं 10 झाला, इथं एक दिलं तर 9 झाला, इथं 10 झाला. बरोबर आहे ना. मग इथून 5 4 8 8 2, बरोबर आहे ना. मग सबट्रॅक्शन सर, बघा, आपण त्या फोरकडून विचार घेतला. आयुषचं सबट्रॅक्शन चुकलं आय थिंक, मला असं वाटते. बरोबर आहे तर का? त्या आपण ते 4चा एक कॅरी घेतला सर 10 कडे. नाही सर, माझा 28845. 8 आलं ना, इथं 8 9 जर आलं ना बेटा तर चुकलोय सबट्रॅक्शन. हा थांबा, आपण बरोबर बघूया परत एकदा. 28845. परत लिहून देतो मी तुम्हाला. बघा, हे 64,100 आहे ना. हां, 35,000 आणि 200 किती येते? 55. पोरांनो, या 0 मधून 5 जात नाही म्हणून आपण इकडे घेतो, इथं पण 0च आहे. मग इथून इथं एक घेतला रे, इथं राहिला 0 राहिला इथं. हां, लक्षात ठेवा. मग हे 10, ह्या 10 मधून इथं गेला, इथं 9 राहिले रे, इथं लक्षात ठेवा. आणि इथं 10 झाला, 10 मधून 5 गेला, इथं राहिला 5. 9 मधून 5 गेला, किती राहिला रे? 4. आता इथं 0 मधून 2 जात नाही, मग परत इथून घेतो आपण. इथं राहिला 10 झाला, 10 मधून 2 गेले, 8 राहिला पोरांनो. इथं राहिला 3 मधून 5 जात नाही, मग इथून घेतलं आपण. इथं एक 13 झाला, 13 मधून 5 गेला, 8 राहिला. इथं 6 मधून 1 गेला होता, म्हणजे इथं 5 राहिला. 5 मधून 3 गेला, 2 राहिला. 28,845 एवढ्या फिमेल आहेत. हे आपला गोंधळ. सर माझं पण हे झालं. यस, याचं 9 पुन्हा कोणतं 9 म्हणत होतं, त्याचं थोडंसं सबट्रॅक्शनमध्ये चुकले, पण काही हरकत नाही. तुम्हाला अंडरस्टँड झालं हे महत्त्वाचं आहे. हां, चला लिहा आता माझ्यासोबत लिहा. टोटल पॉप्युलेशन ऑफ टाउन इन द टाउन. टोटल लिहा, टोटल पॉप्युलेशन. काही लिहू नका, फक्त टोटल पॉप्युलेशन लिहा. टोटल पॉप्युलेशन किती रे? टोटल पॉप्युलेशन इज इक्वल टू 64,100. ठीक आहे. त्यानंतर काय ते मेल किती आहेत? 54%. मेल 55%. लिहा, मेल इज इक्वल टू 55%. मग काय करणार पोरांनो, इथं 55% आला की इथं आपण 100 घेतो आणि ते टोटल मल्टिपल किती करणार? 64,000. ही लिहायचं आहे तुम्हाला. समृद्धी समजत आहे का? समृद्धी समजत आहे का? झालं? हे एवढं झालं का सर्वांचं? आता लिहा, इज इक्वल टू 55 मल्टिपल किती उरलं ते? किती राहिलं होता?
641 इज इक्वल टू याचं किती येते 35 35,225 25 55 55 लिहा. सो फिमेल इज लिहा फिमेल इज इक्वल टू 64,100 माइनस 35,255. चलेगा दौड़ेगा. अरे चलेगा कि नहीं. ये तब 5 है तो 5 इथे 4 इथे 8 बरोबर. इथं 8 परत इथे 10. फोर हे झालं का रे. सर थांबा. अनुराधा आली की नाही आज. झालं. झालं का रे भाऊ आयुष. हो सर. लिहा 3 नंबर. चल 3 नंबर क्वेश्चन लिहा. लिहा. इन अ इलेक्शन comma out of 75,000 eligible voters, $50,000 cast 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 their votes. $75,000 वोटर्स होते. मतदार होते. मतदान करतात ना ते. पण त्यापैकी किती लोकांनी मतदान केलं. 50,000नी 50,000 लोकांनी मतदान केलं. पुढे झालं. हे साफ करू. हो सर. व्हॉट इज द percentage of people casting their votes. आवड करे. चला करायचा प्रयत्न करा. चला सोचो जरा सोचो. हर एक सेंटेंस पे जरा सोचो. ज्यांना हे शाब्दिक उदाहरणं जे आहेत, वर्ड सेंटेन्स जे आहेत, वर्ड प्रॉब्लेम जे आहेत,
जे वाचता आलं, समजून घेता आलं, त्यांना गणित समजलं. पर्सेंटेज करायचं असेल तर काय करतो आपण? मल्टिपल 100 करतो. झालं? व्हिडिओ ऑन करा. सिद्धी समृद्धी व्हिडिओ ऑन कर. समृद्धी, सिद्धी, आयुष. सर मी व्हिडिओ ऑन केले होत नाही. काय रे, ते रागावलं का तुझ्यावर? काल पण होत होतं असंच. मोबाईल तू दिवसभर बघत असतील, नेट संपून टाकत असतील. नाही सर. मग जायचं तुम्ही. चला झालं, या इकडे. 1500%. ठीक आहे, देखेंगे. सर 250%. 250%. ठीक आहे, देखेंगे. बघा पोरांनो, टोटल वोट किती आहेत रे? टोटल 75,000. ओके, 75,000. त्यापैकी आता समजा तुम्हाला मी म्हटलं 100 मार्क पैकी तुम्हाला 25 मार्क पडले म्हटलं, तर ते 25 डोक्यावर लिहितो की नाही आपण? इथं लक्ष द्या, बरोबर की नाही? मग ते 75,000 वोट होते, त्यापैकी किती वोट झाले रे? 50,000 झाले. हे 50,000 वर लिहायचं. आता पर्सेंटेजमध्ये आपल्याला करायचं असेल तर आपण काय करतो पोरांनो? एवढं इझी आहे रे. जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये करायचं असतं मल्टिपल 100 करायचं कधी पण. ओके, मल्टिपल 100 केलं. हे 3 शून्य इथं कटवले, हे 3 शून्य इथं कटवून टाका. ठीक आहे. आता पोरांनो आपल्याला 25चा टेबल जमेल का नाही? अरे 25चा टेबल बसेल की नाही याला? हां, नाही बसणार. 25 3 जा 75, 25 2 जा 50. वरती किती राहिला आता पोरांनो? टू. हां हां, मग खाली जेवढे आहे तेवढे वरचे कटून टाकायचं 0. हां, कधी पण जेवढे खाली आहेत ना तेवढेच वरचे कटवायचे. मी सर्व कटवले का? नाही, वरचे 3 कटवले, खालचे 3 कटवले. आता वरती राहिला 2 मल्टिपल 100 राहिला आणि खाली राहिला पोरांनो 3. बरोबर आहे की नाही? मग 2 मल्टिपल 100 म्हणजे 200 आणि डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 3 1 जा 3, 3 6 जा 18. 20 मधून 18 गेला, किती राहिला? 2 राहिला. परत 20 झाला, 3 6 जा 18. मग 20 मधून 18 गेला, 2 राहिला, डेसिमल दिला 2 झाला, 20 झाला. मग परत 6 आणि 6, 66.66%. समजे क्या? नाही समजे. आता आपण लिहून घेताना समजून जाईल. चला लिहा. सोपं, एकदम सोपं होतं. लिहा. सर माझं ते 200 आणि 3 वालं उत्तर आलं होतं, फक्त ते डेसिमल मध्ये नव्हतं आलं. ओके, एवढं जरी आलं ना तर काय हरकत नाही, येऊन जाईल नंतर ते. 200 डिवाइड बाय 3 आलं होतं ना बेटा, म्हणजे तू बरोबर गेली होती. ठीक आहे, त्याला लिहा.
टोटल वोटर्स किती आहेत रे टोटल वोटर्स इज इक्वल टू लिहा 75,000 आता लिहा दुसरा एरो कास्टिंग वोट. कास्टिंग वोट किती म्हणजे कास्टिंग वोट म्हणजे किती मत पडले किंवा किती मतदान झालं 50,000 बरोबर ना. अरे बरोबर आहे की नाही. आता लिहा इज इक्वल टू हे लिहायचं 75 आधी लिहायचं खाली 75,000 त्या 75,000 पैकी किती पडले ते वर जी पडलेत ना ते वरती लिहायचं कधी पण. हां कळतंय का रे. तुम्हाला जर म्हणलं तुम्हाला जर म्हणलं 40 पैकी तुम्हाला 15 मार्क पडले मग 40 वर लिहिणार का खाली लिहिणार. खाली लिहायचं रे वरती काय. तुम्हाला म्हणलं 40 पैकी 15 मार्क पडले हे 40 खाली 15 वर लिहायचं कळलं का. म्हणजे 40 पैकी 15 नाही 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 जे टोटल आहे ते वर खाली. कळलं का. मी जर म्हणलं तुम्हाला 70 पैकी तुम्हाला 18 मार्क पडले तर 70 खाली आणि 18 वर लिहायचं कळलं का. तसंच आहे हे 75,000 वोट एकूण वोट आहे ते खाली लिहायचे एकूण आहे खाली लिहायचं आणि पडलेले वर लिहायचं. आणि इथं मल्टिपल लिहायचं किती आहे मल्टिपल इथं 100. मग आता इथं 3 झिरो इथले कटवायचे मग इथले पण 3 कटवायचे. 25चा टेबल बसतो का 25 3 जा 75 25 2 जा 50 इज इक्वल टू 2 मल्टिपल 100 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 200 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू 66.66%. समझे क्या. पोरांनो एक नवीन गणित आहे नवीन ट्रिक आहे ती थोडीशी लक्षात ठेवायची. तुम्हाला मी पहिल्यांदा मी करून दाखवतो मग तुम्ही करा. मराठीमध्ये प्रश्न लिहून घ्या मी सोडून दाखवतो स्वतः नंतर दुसरा प्रश्न तुम्ही सोडवायचे. लिहून घ्या प्रश्न क्रमांक 4 लिहा 600 रुपये लिखो किमतीची वस्तू 15% वाढवली. सोपं आहे. आता हे याच्यामध्ये आणखी वेगळं दिलं किंवा आकडे चेंज करून दिले तर थोडा प्रॉब्लेम होते म्हणून आपण एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. वाढवली 690 रुपये तर नवीन बढिया बाई नवीन मला वाटलंच होतं आयुष सांगेल. नवीन
वस्तूची किंमत किती? इकडे बघा, तुम्ही काहीच करू नका. प्रश्न लिहिला का सर्वांनी? सर 1 मिनिट थांब. सोडू नका प्रश्न. झाली? 90. 90 रुपये वाढ झाली म्हणजे त्यात 600 रुपये त्याच्यात ॲड करावं लागतील, म्हणजे 690 होतील त्याची उत्तर. ओके, बरोबर आहे. पण आता पोरांनो याचं एक ट्रिक मला सांगणार आहे मी. तुम्हाला लिहायचे न्यू प्राईस म्हणजेच नवीन प्राईस इज इक्वल टू लिहाय जुनी किंवा ओल्ड प्राईस. लिहा जुनी सर लिहायचं. लिहाय गुणिले 100 डिवाइड बाय 100 लिहायचे. 100 डिवाइड बाय 100. काय काय लिहायचे? नवीन प्राईस बरोबर जुनी गुणिले 100 भागिले 100. आता नवीन प्राईस आपल्याला माहिती आहे का? नाही आहे. ठीक आहे, ते नवीनच लिहून घेऊ ते, किंवा बरोबर लिहू. बरोबर. जुनी किती आहे रे? जुनी प्राईस म्हणजे 600 आहे सुरुवातीची, आहे की नाही रे? मल्टिपल 100ची आहे ना पोरांनो इथं. तर वाढली असेल तर त्याच्या पकडायची का? हां, नवीन एक्स पकडायची. आता तर काय लिहू नका, थोडं 2 मिनिटं बस. आता काय लिहू नका, फक्त बघा इकडे. आता मी काय करतो बघा, हे जुनी जी आहे म्हणजे नवीन जी असती ना तर ती विकलेली असते, आणि जुनी म्हणजे घेतलेली असते, खरेदी केलेली असते. अरे कळते का? खरेदी केलेली जुनी असते आणि विकणार आहे ती नवीन असते, विक्री किंमत नवी असते. मग आपल्याला नवीन विचारले, नवीन. मग जुनी 600 आहे. आता इथं हे जे 100 आहे ना, ह्या वरच्या 100मध्ये जर फायदा झाला, नफा झाला, वाढलेले असतील तर त्याच्यात 15 टाकायचे, किंवा जे असतील ते टाकायचे. इथं 15 म्हणलंय म्हणून 115 करायची इथं, आणि खाली करायचं 100. आणि पोरांनो हे 2 झिरो कटवायचे, हे 2 झिरो कटवायचे. आता फक्त राहतात 6 गुणिले 115. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं, 6 5 जा 30, 6 1 जा 6, आणि 3 9, आणि 6 1 जा 6, 690 त्याचं उत्तर आलं. काही जणाला कळलं नसेल, कळलं नाही ना? काही जणाला कळलं नसेल, समृद्धी सारख्यांना, बरोबर ना, किंवा निर्विकालना कळलं नसेल. पोरांना कळलं का? कुणा कळलं? व्हिडिओ ऑन करा. थोडंसं कुणाला कळलं, जास्त नाही. सर ते पहिलं पण सोपं आहे ना? पहिली ट्रिक नाही सर, ती 15 डिवाइडेड बाय 100 मल्टिप्लाय 600. ते पण आहे, तसं पण येईल. मग ते किती? 90 येईल, त्याच्यामध्ये ॲड 600 करावं लागेल. मग परीक्षामध्ये कधी कधी काय राहतं माहिती आहे का? ते इथं 90च राहतं. ते पण आहे, फक्त तुम्हाला कळलं पाहिजे. नवीन किंमत नुसतं 90 असेल, मग त्या 90ला तुम्ही जर गोल केलं तर चुकून जाईल तुमचं. तुम्हाला ते विचारले का? नवीन किंमत विचारले, म्हणजे हे 600 मध्ये टाकून ते 90 टाकावं लागतील, म्हणजे 690 होईल. तुला तर दुकानदार आहे, तुला तर माहिती आहे सगळं, आहे की नाही? तू तर दुकानदार आहे. किंवा असंही करू शकता बघा पोरांनो, हे बघा, हे बघा, 100 रुपयाला 15 रुपये वाढवले, मग 600 रुपयाला किती वाढवतील? 90 रुपये. 90 रुपये वाढले, म्हणजे 90 रुपये वाढले म्हणजे पोरांनो
हे 600 वर 90 वाढले म्हणजे 600 आणि हे 90 मध्ये टाकावं लागतं ते, बरोबर आहे की नाही? तर ती नवीन किंमत होते म्हणजे 690 होतात ते. ठीक आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं. आता आयुष तू कसं केला भाऊ तू सांग? असंच केलास का आपल्या रेग्युलर पद्धतीने केलास? रेग्युलर पद्धतीने केलास? 600 ला 100 ने डिवाइड केल्यानंतर त्याला 15 ने मल्टिप्लाय केलं. बस 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 600 बस बस. आणि मग काय केलं ते आलेली किंमत त्याच्यामध्ये 600 प्लस 90 केलास है ना? हो. बरोबर. चला लिहा. आपण हे जे नवीन सांगतोय ना ती पण लक्षात राहू द्या तुमच्या. ती पण आहे, रेग्युलर पण आहे, हे पण असू द्या. मोठं जर गणित आलं ना तर हे तुम्हाला कामाला येईल. लिहा. न्यू लिहायचं आता तुम्हाला किंवा नवीन लिहा. नवीन लिहिलंय ना ते? ठीक आहे. आता खाली लिहा नवीन नाहीये. जुनी किती आहे रे? 600 आहे का? गुणिले आता हे जे 15 आहे ना वरती 100 आहे ना 100, हां त्या 100 मध्ये 115 करायचं. का करायचं 115? 15 ने वाढवली. यस. आणि जर त्यांनी जर तूट म्हणले असेल किंवा तोटा म्हणला असता तर 15 कमी केलं असतं आपण. ठीक आहे. नवीन बरोबर जुनी 600 गुणिले 115 भागिले 100. हे 2 शून्य कटवले, हे 2 शून्य कटवले, म्हणून नवीन किंमत बरोबर 6 गुणिले 115 बरोबर. आता 6 गुणिले 15 गुणाकार केला, 6 5 30 हातचे 3 6 1 6 आणि 3 9 6 1 6 690 रुपये. जमलं का? ठीक है, चलो बहुत बढ़िया.